गेल्या 2 दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील देवणे परिसरात नारंगी नदीच्या पात्रामध्ये गोवंश जनावरांचे अवशेष मोठ्या प्रमाणात आढळल्यानं गोवंश हत्यांच्या संशयावरून खेडमधील वातावरण गेले 2 दिवस तणावग्रस्त आहे। खेड पोलिसांनी गोवंश हत्येमागील प्रमुख 4 आरोपींना गुन्हा दाखल करून अटक केली आहे। तसंच कोणताही बंद पाळू नये असं आवाहन देखील रत्नागिरी पोलिसांकडून करण्यात आलं होतं। मात्र तरीही हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या बंदला खेडमधील संपूर्ण व्यापाऱ्यांनी पाठिंबा देऊन 100% बंदला प्रतिसाद दिलाय। नारंगी नदीच्या पात्रात गोवंशीय प्राण्यांचे जनावरांचे अवयव सापडले आणि वातावरण जे होते ते तणावग्रस्त झालं। काल पोलिसांनी या ठिकाणी जरी आरोपी पकडले असले तरी सुद्धा आज उत्स्फूर्त बंद या ठिकाणी केलेला पाहायला मिळतोय। आपण बघू शकतो की या ठिकाणी संपूर्ण खेड शहरामध्ये आज बंदची हाक दिलेली आहे आणि व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी दिलेला आहे। केवळ सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि या ठिकाणी अत्यावश्यक वस्तूंची दुकानं जी आहेत तीच फक्त चालू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। काल पोलिसांनी आवाहन केलं होतं की बंदमध्ये कुठल्याही बंदला या ठिकाणी परवानगी दिलेली नाही। मात्र तरी देखील व्यापाऱ्यांनी या गोवंश हत्येच्या पार्श्वभूमीवरती या ठिकाणी उत्स्फूर्त बंद या ठिकाणी पाळलेला पाहायला मिळतोय। आज दुपारी या ठिकाणी पोलीस स्थानकात हिंदुत्ववादी संघटना आणि मोठ्या प्रमाणावरती काही लोक त्या ठिकाणी जातील आणि त्याच्यानंतर या ठिकाणी ह्या बंदच्या बाबतीत जो आहे तो निर्णय होईल असं सांगण्यात येते। चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, खेड, रत्नागिरी।